तुझी माझी यारी भाग 65. मागील भागात मिस्टर कदम सावीकडे बघून बोलतात, साऊ, तुझी स्टडी कशी चालू आहे? सावी खूप मजा घेत खात होती, पण ही गोष्ट तिच्या कानावर पडते. आभाला ते पाहून खूप हसू येत होते. सावी घाबरत बोलते, आता तर ठीकच चालू आहे बडे पप्पा." ती एक फेक स्माईल करते. मिस्टर कदम म्हणतात, अच्छा, पण ह्यावेळी तुझा स्कोर अजिबात चांगला नाही की तू स्टडीमध्ये किती पुअर आहेस. आय डोंट लाईक इट. सावी म्हणते, ते बडे पप्पा, तुम्हाला तर माहीतच आहे ना की स्टडीमध्ये मी आधीपासूनच वीक आहे, पण ह्यावेळी पूर्ण प्रयत्न करेन. असं म्हणून सावी कॉलेजला जाण्यासाठी उठते आणि त्यांना बाय करते. संध्याकाळी भेटू असं म्हणून ती आभाचा हात पकडून जाऊ लागते. तर आत्तापासून पुढे मिस्टर कदम तिला मागेहून आवाज देत बोलतात, मला ह्यावेळी तुझा स्कोर डाऊन अजिबात नाही पाहिजे, तर तू सिरियस होऊन स्टडीमध्ये फोकस कर. तू कदम फॅमिलीतील एकुलती एक मुलगी आहेस. सावी कदम, तुला स्वतःच्या लाईफमध्ये काही बनायचे आहे की नाही? सावी तर हे सर्व ऐकून सुन्न पडली होती. स्टार जेएसएम कॉलेजमध्ये ऋतिक आपल्या केबिनमध्ये बसून स्वतःशीच बोलत होता. ऋतिक, तू त्या ओजसला चॅलेंज तर केलंस, पण आता काय करायचे, काय करशील तू? आणि कसं सावीला स्वतःचा बनवशील? जी मुलगी तुझ्याशी प्रत्येक वेळी भांडण करत असते, ती तुझ्यावर प्रेम तरी करेल काय? ती सावी आहे, कोणी आम मुलगी नाही. जर तिला ही गोष्ट माहीत झाली की मी तिला प्रेम करतोय, तर ती मला त्या ओजसच्या प्रमाणे दूर पडत राहील, जे मला अजिबात चालणार नाही. सावी, बस झाला आता. मी असं नाही राहू शकत. काही ना काही तर करावेच लागेल मला, जे की तू स्वतःहून येऊन मला प्रपोज करशील. मला माहिती आहे की तू सुद्धा मला लाईक करते. तू आता हे जाणत नाहीस, पण काय करू मी असं समजत नाही आहे. हे देवा, कोणीतरी मला मदत करा माझ्या प्रेमाला हासिल करायला. मग तो काही विचार करून बोलतो, आयडिया भेटला मला, आयडिया मला भेटला माझ्या प्रेमाला मिळवण्यासाठी हेल्पर. ओजस कार चालवत होता आणि ऋतिकबद्दल विचार करत होता की तो सुद्धा सावीला प्रेम करतो आणि त्याने त्याला चॅलेंजसुद्धा केलं आहे. तो एकदम कारला ब्रेक लावतो आणि बोलतो, ऋतिक गुप्ता, हेच नाव आहे ना तुझं? आता मी तुला सांगेन की ओजस जेडी कोण आहे आणि काय काय करू शकतो. मी सुद्धा तयार आहे. सावी फक्त माझी आहे आणि तिच्याशी लग्न मीच करेल. मग तो कोणाला तरी कॉल करतो आणि बोलतो, हॅलो अंकल. कॉलवर सावीचे पप्पा असतात, शिवांश कदम. ते म्हणतात, बोल बेटा ओजस, तर तू भेटला सावीला? ओजस म्हणतो, हो अंकल, मी भेटलोय सावीला. ती ठीक आहे. शिवांश कदम म्हणतात, तर काय तिने दिलाय होकार लग्नाला? ओजस म्हणतो, अंकल, तुम्हाला तर माहिती आहे की सावीला आत्ताच लग्न करायचे नाही आहे आणि मी तिला फोर्स करणार नाही. जेव्हा तिला वाटेल तेव्हाच आम्ही लग्न करू. शिवांश कदम म्हणतात, ओजस, तू तिची प्रत्येक गोष्ट ऐकतेस, पण ती का अशी करते काही समजत नाही मला. तू इतकं प्रेम करतोस तिला, तुला तिच्या खुशीची चिंता आहे, काळजी आहे, पण स्वतःच्या नाही. स्वतःबद्दल काही विचार करत जा तू. तुला आता शेल्फिश बनावे लागेल. ओजसला त्यांचे ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी येते. तो म्हणतो, अंकल, तुम्हाला माहिती आहे ना की मला सावीला खुश पाहायची आहे. मी असं काहीच करणार नाही. मी तुम्हाला यासाठी कॉल केला की तुम्ही जी आमची एंगेजमेंटची डेट फिक्स केली आहे ती डेट पोस्टपोन करावी. शिवांश कदम म्हणतात, आता काय झालं? तू स्वतःच एंगेजमेंटला हो म्हटला होता आणि अचानक नकार का देतोस? हे बघ, जर सावीने तुला काही म्हटले असेल तर मी तिला समजवितो. तू काळजी करू नको. मी बोलतोय तिच्याशी. सावीला माझी ऐकावेच लागेल. ओजस म्हणतो, नाही अंकल, सावीला ह्याबद्दल माहिती नाही आणि तुम्हीही तिला काही बोलू नका प्लीज अंकल. हा माझा डिसिजन आहे. मला आता खूप इम्पॉर्टंट काम आहे. आधी मला ते काम पूर्ण करायचे आहे. तेव्हा मी सावीसोबत एंगेजमेंट काय लग्नही करेन. बस तेव्हापर्यंत वाट पहा. शिवांश कदम म्हणतात, ओके बेटा, जशी तुझी इच्छा. असं म्हणून ते कॉल कट करतात. ओजस स्वतःशीच बोलतो, मलाही तेच पाहिजे की सावीला माझे प्रेम कळेल आणि ती फक्त माझीच बनून राहील.
पण मला आता तिला गमावण्याची भीती वाटत आहे. मला ही भीती संपवायची आहे. सावीला आपला बनवून यासाठी मला ऋतिकच्या काही करण्यापूर्वी मलाच काहीतरी करावे लागेल. इकडे रोहन ऑफिसमध्ये आला होता आणि काम करत होता. तो कोणाला तरी कॉल करतो. हे काय आहे? आतापर्यंत तुम्ही माझ्यासाठी एक असिस्टंट हायर करू शकले नाहीत? तेवढ्यात कॉलच्या दुसऱ्या बाजूने एक मुलगा बोलतो. सॉरी सर, तुम्हाला सांगायला विसरलो मी की एक असिस्टंट कालच हायर झाली आहे आणि ती आजपासून ऑफिस जॉईन करणार आहे. पण ती यायचीच आहे आत्तापर्यंत. ती जसं येते मी तुमच्याजवळ तिला पाठवतो, असं म्हणून तो मुलगा कॉल कट करतो. रोहन स्वतःशीच बोलतो, मी जेव्हाचा ऑफिसमध्ये आलो आहे खूप डिस्टर्ब होत आहे मी. एकतर ती इरिटेटिंग मुलगी निया आणि आज ही असिस्टंटवाली प्रॉब्लेम. तेवढ्यात त्याच्या ऑफिसमध्ये एक मुलगी जिने येलो प्लाझो सूट आणि पिंक कलरची एक ओढणी एका शोल्डरवर घातली होती, पायात पैंजण घातली होती. ती पडतच ऑफिसच्या आतमध्ये रिसेप्शनवर येते. तिचे श्वास फुलले होते आणि ती तशीच रिसेप्शनवर बसलेल्या एका मुलाला म्हणते, गुड मॉर्निंग सर, मी दीप्ती अहुजा. इथं मला रोहन सरांसाठी असिस्टंटसाठी कालच हायर केले होते. सॉरी, थोडी लेट झाली मी. ते काय आहे ना, मला एकही टॅक्सी भेटली नाही. खूप मुश्किलने मी पोहोचली इथपर्यंत. रिसेप्शनवरील मुलगा म्हणतो, तू आली? थँक गॉड. तुला माहिती आहे सरांनी कितीतरी वेळ मला कॉल केला. तू आज खूप लेट आहेस. आता जा सरांच्या केबिनमध्ये. दीप्ती तिथून जाऊ लागते. तेवढ्यात तो मुलगा म्हणतो, सर आज थोडे रूड आहेत, तर तू आपली काळजी घे. दीप्ती म्हणते, म्हणजे रूड आहेत म्हणजे काय? आणि ती एक तिरकस स्माईल करून स्वतःशीच बोलते, मला त्या रोहन शर्मापासून काही फरक पडत नाही की तो कसा आहे. मी इथं फक्त आपला हेतू पूर्ण करायला आली आहे. बस तो एक वेळ पूर्ण झाला तर मी इथं येणार नाही. ती मग खूप स्टाईलने आपल्या एका हाताने आपले केस मागे करत आणि आपल्या पैंजणांचा आवाज करत छन छन करत रोहनच्या केबिनकडे जाऊ लागते. इकडे JSM कॉलेजमध्ये आभा आणि सावी कॉलेजमध्ये पोहोचले होते. आभा आज थोडी नर्वस होती कारण आत्तापर्यंत ऋषीशी तिचे बोलणे झाले नव्हते. तिला ठीक वाटत नव्हते. हे सर्व सावीलाही समजते. ती म्हणते, आभा, तुला माहिती आहे ना, तू अशी नर्वस असशील तर मी बोर होईल. तर प्लीज यार थोडी स्माईल कर. आभा म्हणते, सावी, ऋषीने आतापर्यंत माझ्या SMS किंवा कॉल्सचा काहीच रिप्लाय केला नाही. पहिली वेळ ऋषीने असं केले आहे. तो खूप रागात होता. काय माहिती कुठं गेलाय तो. मला त्याची खूप काळजी होत आहे. तर मी कशी स्माईल करू? सावीला तिचे हाल समजत होते, पण ती आभाला अशी पाहू शकत नव्हती. सावी म्हणते, ओके फाईन, तू चल माझ्यासोबत. मला माहिती आहे तो कुठं आहे. तो आपल्याला सांगू शकतो. आभा हैराण होऊन विचारते, कोण सांगू शकतो आपल्याला? मग त्या दोघी ऋतिकच्या केबिनमध्ये येतात. ऋतिक कॉलवर कोणाशी तरी बोलत होता. पण जसं तो सावी आणि आभाला बघतो, तो पटकन कॉल कट करतो आणि त्या दोघींना बोलतो, तुम्ही दोघी आज स्वतःहून माझ्याकडे आलात? सावी त्याला सरळ विचारते, ऋषी कुठं आहे? ऋतिक सावीला शॉक्ड होऊन विचारतो, काय ऋषी? मला कसं माहीत की तो कुठं आहे? सावी म्हणते, अच्छा, तर तू बोलतोस की तू ऋषीचा बेस्ट फ्रेंड आहेस. तुला सर्व माहिती आहे त्याच्याबद्दल. पण तुला पाहून असं वाटते की तुला आता ऋषीशी काहीच लेणं देणं नाही. त्याची काहीच काळजी नाही तुला. सावीने कडक शब्दात त्याला म्हटले, तेही त्याच्याकडे बघून. सावीच्या या बोलण्यावर ऋतिक रागाने सावीला म्हणतो, तू माझ्या फ्रेंडशिपवर डाऊट नाही करू शकत. कोण म्हटलं तुला की मला त्याची काळजी नाही म्हणून? माझं कान खोलून ऐक. आम्ही आर्थरी बाईज आहोत जे एकमेकांसाठी आपला जीव देऊ शकतो. तर यापूर्वी काही बोलण्याआधी थोडा विचार करून बोल. सावी त्याच्या ह्या बोलण्यावर थोडी घाबरते. ती काहीच बोलत नाही. ऋतिक आभाला विचारतो, काय झालं होतं ते सांग मला. आभा त्याला सर्व सांगते जे काही कदम निवासमध्ये झालं. ऋतिक म्हणतो, ऋषीचे डॅड आलेत. हे तर व्हायचेच होते. जाऊ दे आता. आभा म्हणते, तुला काही माहिती आहे का की ऋषी कुठं आहे? ऋतिक थोडी स्माईल करून बोलतो, आभा, तू अजिबात चिंता करू नको. तो ठीक आहे आणि हे पहिली वेळ नाही आहे की ऋषी रागात कुठं तरी गेलाय.
आधीही असं झालं आहे. जेव्हाही रोसीचा त्याच्या डॅडशी भांडण होते तर तो असाच निघून जातो. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर करा.